सविस्तर बघणार आहोत। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडा भिवंडी ठाणे मार्गावरील रस्ते अक्षरशः लोकांच्या जीवावर उठलेत। गेल्या 48 तासांमध्ये या रस्त्यावरील खड्ड्यात 3 निष्पाप नागरिकांचा तडफडून मृत्यू झालाय। पण निवडणुकीमध्ये रंगलेल्या एकाही राजकीय पक्षानं किंवा नेत्यानं आरेतील वृक्षतोडीचं जेवढं दुःख वाटलं होतं तेवढं या निष्पापांच्या अकाली मरणाचं वाटत नाहीये। हीच हा खडतर प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची खरी व्यथा आहे। वाडा भिवंडी रोडवर गेल्या 2 दिवसांमध्ये दुसरा बळी गेलाय। खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकनं 60 वर्षीय पादचाऱ्याला उडवलंय। या अपघातामध्ये रामप्रसाद गोस्वामी या 60 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झालाय। रामप्रसाद मुसारणे इथल्या एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत होते। ते मूळचे बिहारचे असून वाडा तालुक्यातल्या कुडूस इथं ते राहत होते। भिवंडीचे रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत हे वारंवार सिद्ध होतंय, पण तरीही राज्यकर्त्यांना जाग येत नाहीये आणि प्रशासनाला सुद्धा जाग येत नाहीये। हेच खरंच दुर्दैवी आहे। ही 2 दृश्य आपण बघतोय। खड्डा चुकवताना मृत्यू झालेली ही दृश्य आहेत। खड्ड्यांचे बळी आहेत खरं तर हे, आणि ढिम्म प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा हा सगळं आपण कारभाराचा हे सगळे गेलेले बळी आहेत असं म्हणावं लागेल। खड्डा चुकवताना मृत्यू झालेला आहे। कालच मृत्यू झाला होता नेहा शेख या डॉक्टर तरुणीचा, आणि खड्डा चुकवताना ट्रक अंगावर गेल्यामुळे रामप्रसाद या एका वृद्धाचा 60 वर्षीय मृत्यू झालाय। त्यामुळे रस्त्यांमुळे होणारे आणि खड्ड्यांमुळे होणारे हे मृत्यू किती दिवस चालणार? मागच्या या महिनाभरातली ही 4थी घटना आहे। लोकांचे जीव एवढे स्वस्त झालेत का, हा प्रश्न निर्माण होतोय। दरम्यान कवी शाहीर शंकर भारदे गुरुजी यांनी आपल्या गाण्यातून मुंबई गोवा महामार्गावरची खड्ड्यांमुळे कशी चाळण झाली आहे हे व्यक्त केले। पाहूयात त्यांचं गाणं। रस्त्यांमुळे दररोज कुणा ना कुणाचा बळी जातोय, मात्र प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाही। यामधनं सर्वसामान्य नागरिकांची कधी सुटका होणार हे बघावं लागणार आहे। यानंतर बघूया महाराष्ट्राचा महासंग्राम। युती झाली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा यंदा वेगवेगळा जाहीर होणार आहे। मात्र याआधी दरवेळी युतीचा जाहीरनामा एकत्रच प्रसिद्ध केला जायचा, मात्र यंदा शिवसेना आधी म्हणजेच आजच निवडणूक पूर्व वचननामा प्रकाशित करणार आहे। मातोश्रीवर वचननामा आज प्रकाशित होणार आहे, तर 15 तारखेला भाजपचं संकल्पपत्र जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता हे संकल्पपत्र जाहीर केले जाणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित करतायत। उद्धव ठाकरे आज शिवसेनेचा वचननामा प्रकाशित करणार आहे, आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 15 तारखेला भाजपचं संकल्पपत्र जाहीर होणार आहे। आतापर्यंत ज्या ज्या वेळेला युती झाली त्या वेळेला दोन्ही पक्षांनी म्हणजे युतीनं एकत्रित येऊन जाहीरनामा प्रकाशित केला होता, मात्र यंदा तसं होताना दिसत नाहीये। थेट जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतो युतीतले हे 2 मित्रपक्ष वेगवेगळा जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत, काय सांगशील या सगळ्याबद्दल? आपण बघतोय उदय जाधव यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र त्या अगोदर आपण बघूयात की दोन्ही पक्ष जे आहेत युतीतले, युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा मात्र यंदा वेगवेगळा प्रकाशित होणार आहे। या अगोदर मात्र ज्या ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला जाहीरनामा एकत्रच प्रसिद्ध केला जायचा। पुन्हा एकदा जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, आपण बघतोय की युती झालेली आहे, मात्र जाहीरनामा दोन्ही पक्षांचा वेगवेगळा प्रकाशित होतोय। उद्धव ठाकरे आज आपल्या पक्षाचा वचननामा प्रकाशित करतायत, काय सांगशील एकंदरीत वेगवेगळा का होतोय आणि मुद्दे काय असतील शिवसेनेच्या या जाहीरनाम्यातले, वचननाम्यातले? संदीप, थोड्याच वेळात मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा थोड्याच वेळात जाहीर होणार आहे। या वचननाम्यामध्ये नेमकं काय याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे। 2014 साली सुद्धा शिवसेनेने स्वतंत्र आपला वचननामा जाहीर केला होता। त्यावेळेला शिवसेना भाजप आहे वेगवेगळे लढले होते, त्यामुळे त्यांचे वेगवेगळे वचननामे जे आहेत, जाहीरनामे जे आहेत ते प्रसिद्ध झाले होते। आज देखील युती झालेली आहे, मात्र युती झालेली असताना देखील दोन्ही युतीतल्या पक्षांचे वेगवेगळे स्वतंत्र वचननामे आणि जाहीरनामे प्रसिद्ध होणार आहेत। या वचननाम्यामध्ये नेमकं काय असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे। आपण जर 2014चा जर वचननामा पाहिला शिवसेनेचा, तर हा अशा प्रकारचा होता। 2014चा हा वचननामा आहे, आणि एकूणच जर बघितलं तर या वचननाम्यामध्ये अनेक आश्वासनांचा पाऊस देखील पाडण्यात आला होता। अशाच आश्वासनांचा पाऊस आज देखील
शिवसेनेचा प्रसिद्ध होणारा वचननाम्यामध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 1995 साली युतीचं सरकार आलं होतं त्यावेळेला एक प्रसिद्ध जे आश्वासन देण्यात आलं होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ते म्हणजे 1 रुपयामध्ये झुणका भाकर. आणि 1 रुपयाचा झुणका भाकर केंद्र अनेक केंद्र जे महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू झाली होती, त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला होता, खूप प्रसिद्धी देखील मिळाली होती. मात्र सध्या झुणका भाकर केंद्र जे आहेत ते अस्तित्वात नसल्यासारखीच परिस्थिती आहे. आणि या वेळेला 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहतो आहोत की शिवसेना 10 रुपयांमध्ये थाळी, जेवणाची थाळी जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे. हे सगळ्यात मोठं आश्वासन शिवसेनेचं असणार आहे. एकूण जर आपण पाहिलं की फूड डिप्लोमसी जी आहे भारतीय राजकारणात खूप मोठी भूमिका बजावत आलेली आहे. मग ती दिवंगत जयललिता यांची 5 रुपयात थाली असेल, किंवा मग 1 रुपयात झुणका भाकर असेल, किंवा मग आत्ता प्रसिद्ध होणारं जे आहे 10 रुपयात जेवणाची थाळी. ही जेवणाची थाळी एक फूड डिप्लोमसीचं काम करणार का, शिवसेनेला साथ मिळणार का मतदारांची, हे पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर इतरही अनेक जे विविध क्षेत्र आहेत, कृषी क्षेत्र असेल, बेरोजगारी जी मोठी समस्या आहे महाराष्ट्राच्या तरुणांच्या समोर, ती समस्या मिटवण्यासाठी काय करणार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत, उद्योगधंदा जो आहे, उद्योग विकास जो आहे तो खुंटलेला आहे, तो वाढवण्यासाठी शिवसेना काय त्यांच्या ह्याच्यामध्ये करणार आहे वचननाम्यामध्ये. त्याचबरोबर इतर ज्या पायाभूत सोयी सुविधा आहेत, सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्य सुखकर होण्यासाठी नेमकं शिवसेना मतदारांसाठी नेमकं काय करणार आहे हे पाहावं लागणार आहे. आजच्या या वचननाम्यामध्ये अनेक आश्वासनांचा पाऊस पडेल, त्यापैकी किती आश्वासनं शिवसेना सत्तेत आल्यानंतर पूर्ण करते हे देखील पाहावं लागणार आहे. संदीप. अगदी. आणि शिवसेनेच्या वचननाम्याची सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. नेमकी काय काय आश्वासनं दिली जात आहेत आणि या सगळ्याचे अपडेट उद्या तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय युतीच्या सत्तेत शिवसेनेनं 1 रुपयात झुणका भाकर योजना सुरू केली होती. आता जवळपास 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा सेनेनं 10 रुपयात जेवण थाळीचं आश्वासन दिले. पण अशा लोकप्रिय योजना यशस्वी का होत नाहीत याचा वेध घेणारा एक रिपोर्ट बघूया. झुणका भाकर ते जेवण थाळी, मतांसाठी शिवसेनेची खेळी की निवडणुकीच्या निमित्तानं भासतात पोळी. जनता देणार का सत्तेची टाळी? निवडणुका म्हटलं की लोकप्रिय घोषणांच्या लाटेवर स्वार होऊन राजकीय पक्ष सत्तेचं सोपान गाठण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेनंही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हाच मार्ग चोखळला. लोकांना आवडेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. कुणाचं हृदय जिंकायचं असेल तर तो मार्ग पोटातून जातो हे जाणून अवघ्या 10 रुपयात जेवण थाळी देण्याची लोकप्रिय घोषणा सेनेनं केली आहे. 1995ला राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेनं 1 रुपयात झुणका भाकर योजना सुरू केली होती. पण आता काळ बदललाय. झुणका भाकरीपासून सुरू झालेला शिवसेनेचा राजकीय प्रवास आज जेवणाच्या थाळीपर्यंत येऊन पोहोचला. मागे जशी आपली 1 रुपयात झुणका भाकरी एक घोषणा होती, तसंच मी महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांना 10 रुपयामध्ये चांगल्या अन्नाची थाळी सुद्धा देणार, ताट देणार. रिकामी ताटं वाजून आता खूप झालं. वचननामा आपला अजून यायचा आहे, पण हे जर आपण केलं नाही तर मग आपल्या सत्तेचा उपयोग काय? राजकीय पक्षांकडून सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या लोकप्रिय योजना जास्त काळ आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे. 1 रुपयात झुणका भाकर ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कल्पना. युती सरकारनं 1995 मध्ये मोठा गाजावाजा करून खासगी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर झुणका भाकर केंद्र सुरू केली. मात्र अवघ्या 2 वर्षातच अनेक केंद्रांना कुलूप लागलं, कारण या योजनेच्या आर्थिक व्यवहार्यतेचा पाया कच्चा होता. युतीचं सरकार पायउतार होताच आघाडी सरकारनं ही योजना बासरात गुंडाळली. खरं तर यापूर्वी तामिळनाडूमध्ये अम्मा कॅन्टीनचा प्रयोग राबवण्यात आला होता. 1 रुपयात 1 इडली अथवा 5 रुपयात भात सांबर अशी ही योजना होती. पण अत्यल्प दरात अन्न द्यायचं म्हटल्यावर सरकारवर आर्थिक बोजा पडतो आणि त्या बोजाखाली ती योजना दबून जाते. तामिळनाडूतही तेच घडलं. आज जयललितांच्या निधनानंतर 99% अम्मा कॅन्टीन बंद आहेत. एकीकडे सरकारी आहार योजनांची ही अवस्था असताना पुणे शहरातील बाबा आढाव प्रणीत हमाल पंचायत गेली 45 वर्ष अत्यल्प दरात कष्टाची भाकरी देत आहे. म्हणजे भाकरी 10 रुपये, चपाती 5 रुपये, बेसन 100 ग्राम, 150 ग्राम 5 रुपये आणि भाजी जे ती 150 ग्राम
₹10 ना नफा ना तोटा. ना नफा ना तोटा. आता शासन म्हणते की एका बाजूने म्हणते की आम्ही 10 रुपयात जेवण देऊ, पण एका पद्धतीने आमच्या 2-3 वर्षापासून ह्या शासनाने जे आम्हाला स्वस्त दरात धान्य म्हणजे गहू, तांदूळ, रॉकेल, केरोसिन आणि साखर मिळत होतं, ते साखर आणि केरोसिन हे पूर्ण बंद केलं. युती सरकारनं सुरू केलेल्या झुणका भाकर केंद्रावर झुणका भाकरीऐवजी इतर अन्नपदार्थ आणि वस्तूंची अधिक रेलचेल होती. आता शिवसेनेनं 10 रुपयात जेवणाच्या थाळीचं आश्वासन दिलंय. मात्र हमाल पंचायतीप्रमाणे ही योजना यशस्वी होणार का? तिचीही झुणका भाकरीसारखी अवस्था होणार? हाच प्रश्न आहे. अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे शिवसेनेनं दिलेलं आश्वासन हे कितपत यशस्वी होतंय हे बघावं लागणार आहे. बघूया पुढची बातमी. आज शनिवार आहे, राजकीय घडामोडींचा दिवस. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचायला सुरुवात झाली आहे. शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्या लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी राजकीय सभांचा धडाका लावलाय. आज मुख्यमंत्र्यांच्या विदर्भामध्ये 6 सभा आहेत. उद्धव ठाकरे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यामध्ये सभा होणार आहेत. भाजपचे कार्याध्यक्ष JP नड्डा यांचीही आज जालन्यामध्ये सभा होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लातूरमध्ये सभा आहे, तर शरद पवार बीड आणि लातूरमध्ये प्रचार सभा घेतील. प्रकाश आंबेडकर यांचीही आज नांदेडमध्ये सभा होईल, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि भिवंडीमध्ये सभा घेतील. पीएमसी बँकेचे खातेदार आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. काल मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी पीएमसी बँकेच्या गैरव्यवहारावर भाष्य केलं होतं आणि सरकारवर आरोप सुद्धा केला की या सरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून 1,70,000 कोटी सरकार चालवण्यासाठी काढले. बँका चालवण्यासाठी रिझर्व्ह बँकेत असलेले पैसे वापरले तर बँकांचं काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून पीएमसी बँकेचा हा सगळा गदारोळ सुरू आहे. खातेदार मेटाकुटीला आलेले आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत, बँकेवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अधिक माहिती घेऊयात. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, आपण बघतोय पीएमसी बँकेचे खातेदार राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं हे खातेदार प्रत्येक नेत्याची भेट घेत आहेत. परवा अर्थमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली, आश्वासन मिळाले. काय सांगशील आजच्या भेटीबद्दल? खरं तर पीएमसी बँकेच्या खातेधारकांना जिथे जिथे जमतंय तिथे तिथे नेत्यांना गाठतात. काल आपण बघितलं ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना घेराव घातला आणि त्यांच्याकडनं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा त्यांच्या आयुष्याची जमा पुंजी त्यांनी बँकेत ठेवली आणि ती आज त्यांच्याकडे स्वतःचा पैसा असून मिळत नाही अशी परिस्थिती झाली आहे. खरं तर सत्तेतल्या अनेक नेत्यांना, विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना जमत नाही. ती राज ठाकरेंना जमतं की राज ठाकरे आश्वासक बोलतात. अनेकदा आपण बघितले की अनेक जण आपले प्रश्न घेऊन राज ठाकरेंकडे येतात. आज 9:30ची त्यांना वेळ दिलेली आहे आणि आपण ते त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की काय नेमकी कैफियत ते मांडणार आहेत. मला सांगा की तुमचं नेमकं तुम्हाला कधी कळलं बँकेबद्दल आणि तुम्ही आता राज ठाकरेंकडे काय कैफियत मांडणार आहात? मला सकाळी साधारण मंगळवारी 23 तारखेला 9:30-10च्या सुमारास मेसेज पाहिला मी की बँक बंद झाली. जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा नेमकं तुम्ही कोणत्या स्वतःच्या पर्सनल सगळ्या सिच्युएशन मधनं जात होतात? ऍक्च्युली मॅडम, माझ्या नवऱ्याचा 2 महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला, रोड ऍक्सिडेंट झाला आणि मला त्यांना त्या दिवशी डिस्चार्ज करून आणायचं होतं हॉस्पिटलमधून. मला 3,34,000 भरायचे होते. मी बँकेत तसे पैसे तयार ठेवले होते. मी दुपारी जाऊन पेमेंट करून संध्याकाळपर्यंत त्यांना घरी आणायच्या बेतात असताना मला हा मेसेज आला. माझ्या आयुष्यात अक्षरशः बॉम्ब पडल्यासारखं, भूकंप पडल्यासारखं झालं. नक्कीच भूकंप पडल्यासारखं झालं असेल. काय तुमची सांगा आता काय स्थिती आहे? तुम्ही कुठे कुठे फिरलात आणि काय नेमकं तुम्हाला आश्वासन मिळालंय? आम्ही ज्या दिवशी मंगळवारी आम्हाला कळालं त्या दिवशी आम्ही तिकडच्या नगरसेवकांना, बोरवलीच्या ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांना फोन केला. नगरसेवक म्हणले आम्ही मुंबईत आहोत. नंतर मग आम्ही बीजेपीच्या खासदारांना फोन केला, ते म्हणले आम्ही मुंबईत आहोत. आम्ही शिवसेनेच्या आमदारांना फोन केला, ते म्हणले मला वेळ नाहीये, कोणाकडेच वेळ नाहीये. जेव्हा त्यांचं आता मतदान आलं तर सगळ्यांना वेळ आहे, ते घरोघरी फिरतात, पण त्यावेळेला कोणाला वेळ नव्हता. जर आपण बघितलं की खरं तर काही असे लोक आहेत की पीएमसी आणि प्लस सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचे पण लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुमचं सिटी कोऑपरेटिव्ह मध्ये अकाउंट आहे माझे त्याच्यातच अडकलेत पैसे. 1.5 वर्ष झालं आमचं अकाउंट आहे, त्याला बँक बंद पडली आहे. त्याला 1.5 वर्षात फक्त 5,000 रुपये दिले आहेत. मुलांची लाखोंमध्ये फी भरतो आम्ही आणि फक्त 50,000 रुपये मिळत आहेत फी भरण्यासाठी आणि एवढे लाखांची 2 मुलांची फी कुठून भरायची आम्ही?
बरं, तुमचे पण सिटी बँकेतच पैसे अडकलेत कुठे? सिटी बँक आणि पीएमसी दोन्हीकडे पैसे अडकले. दोन्हीकडे खाते होती तुमची? दोन्हीकडे खाती होती आणि फक्त 5,000 रुपये आणि आता पीएमसीतनं आम्हाला 25,000 हे 6 महिन्यांसाठी दिलेले आहेत. दिवाळी आली आहे, दसरा आला आहे. तुम्ही 25,000 ह्या नेत्यांनी आपली कामं करून दाखवावीत. 6 महिने ही कसे वापरतात, यांची तिकीटं सुद्धा होत नाही, यांची फोनची बिलं सुद्धा 60-60 हजाराच्या वर जातात आणि ते आमच्या पैशातनं जात आहेत. टॅक्स भरतोय आम्ही, रोडचा टॅक्स भरतोय. हा उद्वेग आहे सगळा. आपण एक सिनियर सिटीजन आहे, त्यांच्याकडनं जरा जाणून घेऊ. आपण जर त्यांची परिस्थिती बघितली, त्यांना चालता येत नाहीये, पण त्यांचा पैसा जर वयाच्या खरं तर उतार वयामध्ये त्यांच्याकडे असलेली जमापुंजी त्यांना वापरता यावी म्हणून त्यांनी पैसे साठवले होते. पण मग आता काय? आता आमच्यामुळे मोठा प्रश्नच पडलेला आहे. कारण आमच्याकडे जे पैसे होते ते आम्ही सिटी बँकमध्ये PMC मध्ये ठेवले होते. कारण 1% व्याज जास्त मिळायचं आणि मुख्य म्हणजे त्यांची सर्व्हिस चांगली मिळायची, त्यामुळे आम्ही ठेवलं. म्हणजे आता सडनली या बँका बंद म्हणजे आता आपण पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. या सरकारला जशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं होतं, तसं आता कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी आत्महत्या केलेल्या त्याला पाहिजे बघायच्या आहेत का? आपण बघतोय की थेट सरकारवर आरोपच केलेला आहे आणि प्रश्न पण विचारलेला आहे की आम्ही आत्महत्या केलेल्या बघायच्या आहेत का सरकारला. त्यामुळे नेमकं आता 9:30ची वेळ ठरलेली राज ठाकरेंबरोबर भेटीची. राज ठाकरे काय आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर मग ही सगळी अगदी स्वाती, म्हणजे एकीकडे उद्विग्नता आहे, दुसरीकडे संताप आहे आणि या सगळ्यामध्ये नाराजी सुद्धा असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे खातेदार राज ठाकरेंना भेटणार आहेत. काय होतंय, राज ठाकरे काय त्यांच्याशी बोलतायत याचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत. तोतास एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चकली चिवडा खूप चवदार आहे. तुझ्या हाताने बनवलास ना? शेअर करा ते बनवला आहे हाताने जे. रामबंधू चिवडा मसाला, चकली भाजणी पीठ. रामबंधू. आई खूप भूक लागली. जसं बिझनेस चालवण्यात तुम्ही एक्सपर्ट आहात, अगदी तसंच तुमच्या मुलीसाठी योग्य स्थळ शोधण्यासाठी तुम्हाला एका एक्सपर्टची गरज आहे. एलिट मॅट्रिमनी. ओव्हर 10 years of exclusive matchmaking service for the elite. साजरी करा दिवाळी जिओ फोन वाली. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत जिओ फोन मिळत आहे फक्त 699 रुपयांमध्ये आणि सोबत 693 रुपयांचे बेनिफिट्स पूर्णपणे मोफत. जिओ. डास सर्वात जास्त घाबरतात गुड नाईट ग्रीन शक्तीला. गुड नाईटची 94% नैसर्गिक ग्रीन शक्ती कॉईल. आता ग्रीन शक्ती आत, डास बाहेर. गुड नाईट ग्रीन शक्ती कॉईल. गुड नाईट ग्रीन शक्तीचा नवीन 4 कॉईलचा पॅक फक्त 10 रुपयात. माशो बड़ी आराम से. TVS N-Torq 125 प्ले स्मार्ट. पावसाळा काय घेऊन येतो? डायरियासारखा आजार का मस्तीची सवारी? हातांवरचे हे जंतू आजार बनू शकतात. यांच्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही माझ्यासारखे हात धुवा डेटॉलने, जो देतो 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून संरक्षण. म्हणून तर मी मानतो डेटॉलने धुतलेला डेटॉल. सब कुछ आजमाया और तब मैंने माना कि सिर्फ सच्ची सहेली ही है महिलाओं के उन मुश्किल दिनों की हर समस्या, जैसे कठिन दर्द, अनियमितता, खून की कमी, थकान व कमजोरी जैसी सभी प्रॉब्लम्स के लिए नंबर 1 औषधि एवं टॉनिक. The best watches are from Switzerland, but the best perfumes are always French. Envidio, the power of French perfume. डॉलर्स कुठे? डॉलर इथे. तिथे बॉस. बाहेरूनही आणि आतूनही. डॉलर बिग बॉस, इथे बॉस. ताई उलाला. ताई नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ड हेअर कलर. यात आहे नैसर्गिक मेहंदी, आवळा शिकेकाय सुद्धा फक्त 30 मिनिटात. नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ड हेअर कलर, ज्यात आहेत 9 नैसर्गिक गुण. ह्याने तुमचे केस दिसतात सॉफ्ट आणि शायनी. नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ड हेअर कलरने केस उलाला. त्या काकांना कोणीच मदत करत नाहीये. जर आपल्या बाबतीत असं झालं तर
डोंट वरी बेटा, आपण सेफ आहोत. फक्त सेफ गाडी चालवणं नाही तर पुढे होऊन हात देणं महत्वाचं आहे. फोर्ड, जरा वेगळी फॅमिली वाली फिलिंग. असं कधी वागत नव्हतं पोरग. राई म्हणायचं बी बंद केलंय मला. मी माझ्या घराला भेटायला चाललो, आता मी येतच नाही. देवीनं सांगितलं चैत्या त्याच्या दुसऱ्या आईला भेटायला गेला म्हणून. कुठे आहे चैत्या? मला का माहित? चैत्या 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 लाईफ बॉय सह प्रस्तुत नाळ, उद्या दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. VIP हेअर कलर शॅम्पू. ग्लोव्ज न घालताही हे ओल्या हातांवर घेऊन केसांना, मिशी, दाढी, हात आणि छातीवरच्या केसांना शॅम्पू सारखं 15 मिनिटं मसाज करून धुवून टाका. डोकं ते पायापर्यंत पांढऱ्या केसांना कलर करा. VIP हेअर कलर शॅम्पू फक्त एका मिस्ड कॉल मध्ये तुमच्या घरी पोहोचेल. डायला बोला बाय, वापरा VIP हेअर कलर शॅम्पू. पक्का. वरळी विधानसभा निवडणुकीला माझ्यामुळे ग्लॅमर आल्याचं विधान अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकलेंनी केलंय. बिचुकले इतक्यावरच थांबले नाही तर माझ्या इतकं ग्लॅमर आदित्य ठाकरेंकडे नसल्याची टिप्पणी सुद्धा त्यांनी केली आहे. राहुल गांधींची जी अवस्था झाली तीच अवस्था वरळीकर आदित्य ठाकरेंची करणार असल्याचं ते म्हणाले. सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत अनेक पदं मिळवण्यासाठी बिचुकलेंनी आजवर प्रयत्न केले, तेव्हा यंदा किमान आमदार व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. आदित्य ठाकरेपेक्षा कितीतरी पटीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ग्लॅमरच आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मी 20 वर्ष हे करतोय. त्यामुळं ग्लॅमरच तर मला नकोच आहे आणि बिग बॉसमुळं माझ्या इतका आदित्य ठाकरे ग्लॅमर झालेला नाही आहे. त्यामुळे माझ्यामुळं ग्लॅमरता आली ह्या वरळी मतदारसंघाला, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत अभिजित बिचुकले आमदार होतात काय बघावं लागणार. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दिवाळीच्या आधी तू सुट्टी घेतली होतीस ना? तुम्हाला कसं कळलं? चकली चिवडा खूप चवदार आहे. तुझ्या हाताने बनवलास ना? या दिवाळीत शेअर करा ते बनवलं आहे हातानं जे. रामबंधू चिवडा मसाला, चकली भाजणी पीठ. रामबंधू. नवी मुंबई स्मार्ट सिटी मध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट लोकल मेट्रो स्टेशन जवळ लँड फिनान्स सादर करीत आहे. प्लॉट्स फक्त 2 लाखांपासून. 1% बुकिंग अमाउंट भरा आणि मुंबई आपल्या घराचं स्वप्न साकारा. जर साबण एक तर त्यात जर्म्स अनेक. गोदरेज प्रोटेक्ट मिस्टर मॅजिक हँड वॉश. पाणी, पावडर, शेक करा, हँड वॉश तयार. याचा प्रत्येक ड्रॉप आहे शुद्ध, देतो दमदार जर्म प्रोटेक्शन. 15 रुपयांचे रिफिल 30 दिवसांपर्यंत. आता जर्म्सची भीती पक्की होगी बुनियादें तो हंसे हिंदुस्तान होगा. पहले करो शुरुआत करो, करो तो पक्की बात करो. पहले करो शुरुआत करो, करो तो पक्की. वंडर सिमेंट, एक परफेक्ट शुरुआत. आणि हा एक शानदार शॉट. ऍक्च्युली आमच्या नव्या फिल्म मध्ये ती मम्मी तुमचं नाव मिसेस डॉक्टर नेहा शर्मा. माचो बड़ी आराम से. उडान ॲप फक्त आणि फक्त आपली व्यापारांची स्वतःची ऑनलाईन. इथे सगळा माल मिळेल. गारमेंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि हे तुमचं सगळंच्या सगळं फुटवेअर देखील. इंडिया भरातून दुकानापर्यंत मालाची क्विक डिलिव्हरी, बेस्ट प्राइस, लेटेस्ट रेंज, स्मार्ट रिटर्न्स आणि क्रेडिटही. म्हणजे सगळी झंझटबाजी खलास. विक्री आणि कस्टमर्स वाढतील आणि वाढेल नफा. उडान ॲप उघडतं नफ्याचं शटर. किती जर्म्स असतील, आजारी पडतील. ईशान सांभाळून घेईल. मम्मी यायच्या आधी चला डेटॉल करूया. डेटॉलची सवय देते 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षा. स्वच्छता तर चांगली केली ईशान, स्वतःचीही आणि जर्म्सचीही. माझ्या घरात डेटॉलची स्वच्छता. नवीन डेटॉल ॲलोवेरा आता फक्त 25 रुपयांमध्ये. The best watches are from Switzerland, and the best suits are Italian. But the best perfumes are always French. Envidio, the power of French perfume. प्रेशर कुकिंग अब एक हाथ का कमाल. प्रेस्टीज है तो मुमकिन है. प्रेस्टीज क्लिप ऑन प्रेशर कुकर. जो सुविधा से करे प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करे इनकार. मराठी माणसाचा नंबर 1 आणि सर्वात विश्वसनीय मॅट्रिमनी साइटवरच तर भरोसा ठेवू शकता. टू हेल्प फाइंड युअर इक्वल, डाउनलोड द मराठी मॅट्रिमनी ॲप नाव.
माझी दिवाळी सुरू झालीये पण तुमची नाही. जेव्हा कराल अभ्यंग स्नान गोदरेज नंबर 1 चंदन साबणाने, ज्यात आहेत 3/4 नैसर्गिक तत्व आणि चंदन, तेव्हा सुरू होईल तुमची दिवाळी. गोदरेज नंबर 1 चंदन साबण, पहिल्या अभ्यंग स्नानाची पहिली निवड. देतो नंबर 1 निखार. मी आशा शेतकऱ्यांची, मी दिशा विस्थापितांची, मी आशा शेतकऱ्यांची, मी दिशा विस्थापितांची, मी चेतना, मी प्रेरणा, मी सदैव तुमच्यासाठी, मी सदैव तुमच्यासाठी. महाराष्ट्र ही शिवसेना. हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आजही शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अनौपचारिक चर्चा होणार आहे. चर्चेनंतर शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र भोजन करतील आणि त्यानंतर चेन्नईहून चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग काठमांडूसाठी प्रस्थान करतील. या काही महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.